अकरावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 10वीचा निकाल लागला आणि तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतला. थोडंसं कॉलेजला ऍडजस्ट होत नाही, मिळतं जुळतं आपलं कॉलेजशी होत नाही, तोपर्यंत पहिली युनिट टेस्ट आली. पहिली युनिट टेस्ट झाली. आपल्याला काहींना चांगले पेपर गेले, काहींना थोडंसं अवघड पेपर गेले आणि ह्या सगळ्या गोंधळात लगेच फर्स्ट टर्म सुद्धा आली. आणि मग आता एकदम 50 मार्काचा पेपर आपल्याला द्यायचा आहे फर्स्ट टर्म साठी. आणि मग गोंधळायला होतं की नेमका काय अभ्यास करू. साधारणतः 6 ते 7 चॅप्टर आपल्याला फर्स्ट टर्म साठी प्रत्येक कॉलेजला असणार आहेत. आणि मग एवढ्या सगळ्या चॅप्टरचा जो एकत्रित अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा. एकतर बऱ्याच जणांचं मीडियम चेंज झालेलं असतं. 10वी पर्यंत मराठी मीडियम आणि 11वी सायन्सला एकदम इंग्लिश मीडियम, आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत. अभ्यास केला तरी लक्षात राहत नाहीत, लक्षात राहिलं तर पेपरमध्ये आठवत नाहीत. असा बरीचशी संभ्रमावस्था 11वीतल्या मुलांची असते. शिवाय 10वीची अशी छोटी छोटी टेक्स्ट बुक असतात, 11वी 12वीची टेक्स्ट बुक अशी मोठी असतात. त्यानंतर लेव्हल, अभ्यासक्रमाची लेव्हल ही इझी टू डिफिकल्ट अशी होऊन जाते. आणि मग ह्या सगळ्या गदारोळात आपल्या मनामध्ये खूप सारा गोंधळ उडतो. आणि म्हणून तुमच्या मनातली ही संभ्रमावस्था थोडी कमी करावी, तुमच्या मनातला गोंधळ कमी करावा, परीक्षा तुमची सुकर व्हावी म्हणून मी तुमच्यासाठी पहिल्या टर्मला स्ट्रॅटेजी काय असावी, स्ट्रॅटेजी फॉर द फर्स्ट टर्म एक्झाम 11वी सायन्स साठी काय असावी, किंवा 50 मार्काचा पेपर व्यवस्थित अभ्यास करून कमी कष्टात स्मार्टपणे कसा रिप्रेझेंट करावा त्यासाठीचा मी हा व्हिडिओ बनवते आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही मदत करणार आहे अभ्यास करण्यासाठी. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघा, आपण अभ्यास करण्यापूर्वी आधी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघू. मग प्रश्नपत्रिकेमध्ये 50 मार्कासाठी वेळ असतो 2.5 तास. 2.5 तास म्हणजेच 150 मिनिट. आणि मग त्या 150 मिनिटामध्ये हा सगळा पेपर कसा कव्हर करायचा, नियोजन कसं करायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. तर ह्या 50 मार्कासाठी तुमचा पेपर एकूण निघणार आहे 70 मार्काचा आणि त्यातला कंपल्सरी तुम्हाला सोडवायचा आहे 50 मार्काचा. त्यासाठी 4 सेक्शन असणार आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असणार आहे, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 1 मध्ये 7 प्रश्न असणार आहेत 1 मार्कासाठी, की जे एमसीक्यू असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये 5 थेअरी आणि 2 न्यूमरिकल्स असणार आहे. म्हणजे 1 मार्कासाठी 1 प्रश्न असणार आहे. आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहा, व्हेरी शॉर्ट आन्सर्स. तर ते पण 7 प्रश्न असणार आहेत, 5 थेअरी आणि 2 न्यूमरिकल. इथे पण एका मार्कासाठी 1 प्रश्न. असा ए सेक्शन हा 14 मार्काचा असणार आहे आणि जो कंपल्सरी आहे. म्हणजे याचे मॅक्सिमम आणि मिनिमम मार्क हे 14च आहे. आणि ज्याला 50 पैकी 50 मार्क्स पाडायचे आहेत त्याला या सेक्शनला जेव्हा 14 पैकी 14 पडणार आहे तेव्हा या पेपरमध्ये तुम्हाला 50 पैकी 50 मार्क्स पडणार आहे. ही सूचना हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे तुमचा ए सेक्शन मध्ये एकही मार्क जाता कामा नये. मग आता बी सेक्शन, तुलनेने सगळ्यात सोपा असलेला सेक्शन म्हणजे बी सेक्शन. आणि याच्यामध्ये 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एनी 8. 2 मार्कासाठी 1 प्रश्न, म्हणजे कंपल्सरी 16 मार्काला हा सेक्शन आहे. पण प्रश्न तुम्हाला दिलेले असतात 11. त्या 11 पैकी 8 सोडवायचे आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 ते 13 असे प्रश्न हे सेक्शन बी मध्ये असणार आहेत. आणि त्यामध्ये 7 थेअरी प्रश्न असणार आहेत आणि 4 न्यूमरिकल्सचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे हा मॅक्सिमम 11 मार्क, म्हणजे मॅक्सिमम मार्क याचे 22 असणार आहेत आणि मिनिमम मार्क याचे 16 असणार आहे, किंवा कंपल्सरी मार्क याचे 16 असणार आहे. आणि तुलनेने हा सेक्शन सोडवायला सोपा असतो. आता सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये कुठलेही 4 सोडवायचे आणि एका प्रश्नाला, इथे जसे 2 मार्क होते तिथे एका प्रश्नाला 3 मार्क्स असणार आहेत. आणि एकूण प्रश्न तुम्हाला 6 दिलेले असतात, 6 पैकी 4 सोडवायचे.
त्या 6 मध्ये 4 थेरी प्रश्न असतात आणि 2 न्यूमरिकल्स असतात आणि मग 4 गुणिले 3 म्हणजे कंपल्सरी 12 मार्काला आणि मॅक्सिमम हा 18 मार्काला तुमचा सी सेक्शन असतो. प्रश्न क्रमांक 14 ते 19 हे सी सेक्शन मध्ये येतात. आता हा सेक्शन सोपा करून कसा सोडवायचा काय हे नंतर सांगते मी तुम्हाला. आधी फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घ्या. आता सेक्शन डी मध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे, 4-4 मार्काला 1, पण दिलेले असतात 4 प्रश्न. मग ह्या 4 प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रश्न 4-4 मार्काचे ब्रॉड क्वेश्चन्स असतात, थेरी क्वेश्चन्स, आणि राहिलेले 2 प्रश्न याची विभागणी केलेली असते 2+2 पैकी 2 मार्क थेरी प्रश्न आणि 2 मार्क न्यूमरिकल्स, असं 2+2 चं कॉम्बिनेशन असलेले 2 प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नापेक्षा हे प्रश्न सोडवणं सोपं असतं. म्हणजे इथे पण 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. तर हा मॅक्सिमम मार्काला असतो 16 आणि कंपल्सरी असतो 8, 4 गुणिले 2, आणि प्रश्न क्रमांक 20 ते 23 हा डी सेक्शन मध्ये येतो. म्हणजे असे 1 पासून 23 प्रश्न एकूण मॅक्सिमम 70 मार्काला आणि कंपल्सरी 50 मार्काला तुमची प्रश्नपत्रिका असते. आता ज्यांना लॉक टेबल वापरणं अवघड वाटतं किंवा न्यूमरिकल्स अवघड वाटतात तर त्यांनी थेरी प्रश्नावर भर दिला तरी चालेल. बघा खूप सारे प्रश्न थेरी प्रश्न आहेत. मग इथे पण बघा 8 सोडवायचे, 7 थेरी प्रश्न आहे, म्हणजे एकच न्यूमरिकल सोडवलं तरी चालेल. इथे पण बघा तर तुम्हाला 4 सोडवायचे आणि 4ही थेरी प्रश्न सोडवले तरी चालतील. इथे पण तुमचे थेरी प्रश्न बऱ्यापैकी आहेत. म्हणजे तुम्हाला जर सध्या न्यूमरिकल्सची भीती वाटत असेल तर तुम्ही थेरी प्रश्नांचा अभ्यास चांगला केला तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट की 2-2 मार्काचे प्रश्न आणि 1-1 मार्काचे प्रश्न हे चांगले करा तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. कसं बघा, 1-1 मार्काचे प्रश्न इथे 14 आहेत, त्यानंतर इथे 16 आहेत आणि इथे 8 आहेत. म्हणजे असे एकूण 38 मार्काचे प्रश्न हे 1-1 आणि 2-2 मार्काला तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे 1 आणि 2 मार्काच्या प्रश्नांवर तुम्ही 50 पैकी 38 मार्काचा पेपर लिहू शकता ठरवलं तर. मग आता बघा अभ्यास करताना काय काय करायचं. तर अभ्यास करताना सगळ्यात आधी तुमच्याकडे जे साइन अँगल, कोसाइन अँगल, टॅन अँगल असतात हे चांगले करा. कारण आपल्याला हे पूर्ण जर तुम्हाला 11वी-12वीला दोन्ही वर्ष आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर तिथे पण हे कायम लागणार आहे फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये. म्हणून याचा जो टेबल असतो तो चांगला करा. त्यानंतर तुमच्या पुस्तकात मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टर मध्ये जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले दिलेले आहेत ते सगळे लर्न करा. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दिलेले आहेत ते पण सगळे लर्न करा. कंपल्सरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन पुस्तकातले जे सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत टेक्स्ट बुक मधले ते या फर्स्ट टर्मला पडतात. एखाद दुसरं एक्झाम्पल पडतं म्हणजे पडतंच आणि हे तर तुम्हाला कायमच लागणार आहे. आणि म्हणून अभ्यास करताना आधी हा टेबल, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले करा. त्यानंतर पहिल्या चॅप्टर मध्ये येतं डायमेन्शन्स. तर जे 15-16 बेसिक डायमेन्शन्स आहेत बाळांनो ते चांगले करा. काय काय? एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, ऍसिलरेशन, त्यानंतर फोर्स, त्यानंतर वर्क, एनर्जी, पॉवर, प्रेशर, हे सगळे बेसिक जे डायमेन्शन्स आहेत ते सगळे चांगले करा. आणि मग त्याच्याहून तुम्हाला बाकीच्या क्वांटिटीचे डायमेन्शन हे ऑब्टेन करायला येतील आणि म्हणून बेसिक स्टेप आहेत ह्या डायमेन्शन्स चांगले करा. त्याच्यानंतर एक हायलायटर विकत घ्या. 2 रंगाचे हायलायटर विकत घ्या आणि तुमच्या पुस्तकातल्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत त्या सगळ्या एका रंगाच्या हायलायटरने हायलाइट करा आणि त्या सगळ्या लर्न करा. फॉर एक्झाम्पल डेफिनेशन ऑफ युनिट, डेफिनेशन ऑफ डायमेन्शन, त्याच्यानंतर डिफाईन, मीन व्हॅल्यू, त्याच्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर, अशा ज्या ज्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळे व्हेक्टरचे जे प्रकार आहे त्याच्या सगळ्या डेफिनेशन्स, त्यानंतर वेगवेगळ्या व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ऍव्हरेज ऍसिलरेशन, हे सगळे म्हणजे ज्या ज्या डेफिनेशन्स तुमच्या पुस्तकात आलेल्या आहेत त्या सगळ्या एका रंगाच्या हायलायटरने हायलाइट करत चला आणि त्या सगळ्या लर्न करा. बघा जनरली डेफिनेशन्स या थोड्याशा अशा मोठ्या फॉन्ट मध्ये दिलेल्या आहेत तर त्या सगळ्या डेफिनेशन लर्न करा आणि न पाहता त्या लिहून काढा. त्यानंतर
डेफिनेशन, डायमेन्शन झाले, डेफिनेशन झाल्या, त्यानंतर फिगर करा. तुमच्या पुस्तकातल्या ज्या फिगर्स आहेत त्याची प्रॅक्टिस करा. जेव्हा अभ्यास करून आपल्याला कंटाळा येतो, आपला रात्रीच्या वेळी कधी कधी कंटाळा आल्यामुळे अभ्यास होत नाही, अशा वेळी फिगरची प्रॅक्टिस करा. म्हणजे वेळही वाया जाणार नाही आणि तो आपल्याला चांगल्या कामासाठी सत्कारणीही लागेल. जर व्हेक्टर डायग्राम असतील तर त्याच्यात ॲरो दाखवायला विसरू नका. त्यानंतर जर व्हेक्टर बॅलन्स झाला असेल, वरचा व्हेक्टर खालचा व्हेक्टर तो इक्वल दाखवायला विसरू नका. फॉर एक्झाम्पल नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी वेटने बॅलन्स होते, तर हे दोन्ही व्हेक्टर इक्वल दाखवायला विसरू नका. तर या पद्धतीने नुसत्या फिगर करायच्या म्हणून करू नका, तर त्यात चांगल्या करा. व्हेक्टर डायग्राम, ॲरो याची पण व्यवस्थित काळजी घेऊन फिगरची प्रॅक्टिस करा. मग ह्या फिगर कुठं वापरायच्या ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर जर समजा, मग आधी पुढे सांगते कसं करायचं ते, पण फक्त आधी फिगरची चांगली प्रॅक्टिस करा. त्यानंतर ऑल लॉज, खूप सारे लॉज आहेत तुमच्या पुस्तकात बघा. लॉ ऑफ ट्रायंगल, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर, असे बरेचसे लॉ आहेत तुमच्या पुस्तकात. तर ते सगळे लॉ एका, जशा डेफिनेशन्स एका रंगाच्या हायलाइटरने तुम्ही हायलाइट केल्या, तसे सगळे लॉ, हुक्स लॉ, पॉयसन्स लॉ, खूप सारे लॉ आहेत. तर ते सगळे लॉ जे काही आहेत ते एका रंगाच्या हायलाइटरने करा. म्हणजे डेफिनेशन सगळ्या एका रंगाच्या हायलाइटरने आणि सगळे लॉ एका रंगाच्या हायलाइटरने. म्हणजे अशा तुमच्या टेक्स्टबुक मध्येच तुमच्या स्वतःचं असं महत्वाचं सगळं तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर डिफरन्सेस बघा, किती डिफरन्सेस आहेत तुमच्या पुस्तकात. फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी, स्केलर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट यातला डिफरन्स. त्याच्यानंतर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याच्यानंतर कन्झर्वेटिव्ह फोर्स, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, ते असे खूप सारे बघा. मुवमेंट ऑफ फोर्स, मुवमेंट ऑफ कपल, इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन, सगळे डिफरन्सेस हे चांगले करा. आता डिफरन्स करताना 11वीला फिजिक्स मध्ये 2च फरक लिहायचे, एका मार्काला 1 पॉइंट. मात्र बायोसाठी आणि केमिस्ट्रीसाठी 2 मार्कासाठी 4 पॉइंट लिहायचे. नीट लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये 2च लिहायचे आणि केमिस्ट्री आणि बायोसाठी 4 पॉइंट लिहायचे, अर्धा मार्काला 1. आता डिफरन्स लिहिताना काय करायचं बघा. तर डिफरन्स लिहिताना टेबल फॉर्म मध्ये लिहा. असा जो डिफरन्स आहे हा टेबल फॉर्म मध्ये लिहा, ज्या 2 क्वांटिटीचा विचारला असेल तो. मग डिफरन्स लिहिल्यानंतर शक्यतो जर डेफिनेशन असेल त्या डिफरन्स मध्ये, तर ती डेफिनेशन नेहमी पहिला पॉइंट डेफिनेशनचा लिहा. त्याचा उपयोग कुठे होतो, तर त्याचा उपयोग जर समजा तुम्हाला इथे एखादी क्वांटिटी आली असेल डेफिनेशन, समजा इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन, तर त्याची डेफिनेशन तुम्ही केली आणि इथे तुम्हाला ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मार्कासाठी आलं डिफाइन इलास्टिक कोलिजन, तर इथलीच व्याख्या उचलून तुम्हाला 1 मार्कासाठी ती वापरता येते. आणि म्हणून ज्या ज्या फरकांमध्ये डेफिनेशन आहे तो डेफिनेशनचा पॉइंट पहिले करा. त्याच्यानंतर जो महत्वाचा फरकाचा जो मुद्दा असतो त्याला अंडरलाईन करा. आलं का लक्षात? समजा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इट ओबेज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, म्हणून इथं ओबेज, आणि इकडे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इट डू नॉट ओबे. मग इथे ओबे आणि इथे डू नॉट ओबे अशा शब्दाखाली अंडरलाईन करायचा. म्हणजे ज्या पेनने तुम्ही पेपर लिहित आहात त्याच पेनने अंडरलाईन करायचं, वेळ घालवायचा नाही. आणि म्हणून तिथं जो डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. समजतंय? तर या पद्धतीने फरक लिहा आणि फक्त 2 पॉइंट लिहा. सगळे फरक एकत्रित करा तुमच्या पुस्तकातले आणि ते व्यवस्थित करा 2-2 पॉइंटने. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर पहिला जो चॅप्टर आहे तुमचा युनिट्स आणि मेजरमेंट, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आहे. तर एसएफ म्हणजे सिग्निफिकंट फिगर, ह्या चांगल्या करा. सिग्निफिकंट फिगर येतातच नेहमी. त्यानंतर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला येते. तर ज्या क्वांटिटीची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायची ती नेहमी एसआय युनिट मध्ये करून घ्यायची आणि मग तिची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायची. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं असं फॉर्म्युला शीट बनवा. मेक युअर ओन फॉर्म्युला शीट. त्याने काय होतं, तर आता इथं तुम्हाला सांगते की जर समजा तुम्हाला प्रश्न आला की डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम,
मग तुम्हाला त्याची फिगर तुम्ही केलेली आहे प्रॅक्टिस आणि फॉर्म्युला तुम्हाला येतो आहे, तर जर तुम्हाला ह्या 3 मार्काच्या प्रश्नामध्ये तो प्रश्न विचारलेला आहे आणि हाच प्रश्न 4 मार्कालाही असा विचारला जाऊ शकतो, डिफाइन कोनिकल पेंड्युलम अँड डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. मग हा प्रश्न 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला गेला तर काय करायचं बघा, तर त्याची फिगर काढायची आणि त्याचा खाली फॉर्म्युला लिहायचा, थोडंसं एक्सप्लेनेशन लिहायचं, तर 3 मार्काच्या प्रश्नाला 1.5 ते 2 मार्क तुम्हाला या पद्धतीने आरामशीर मिळून जाईल. आणि म्हणून फॉर्म्युला शीटचा उपयोग तुम्हाला असे मोठे थेरी क्वेश्चन सोडवताना होतो, स्मार्टपणे करून घेता येतो. किंवा जर गणित आलं की तुमच्या कोनिकल पेंड्युलमचा पिरियड काढा, तर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, सबस्टिट्यूशन करू शकता, नाही शेवटच्या स्टेप पर्यंत गेला तरी तुम्हाला त्या प्रश्नाला सुद्धा 1 ते 1.5 मार्क या पद्धतीने फॉर्म्युल्याच्या साह्याने मिळून जातो. आणि हा तुमचा महत्वाचा उपयोग आहे स्वतःचं असं फॉर्म्युला शीट बनवल्याचा. आणि तुम्हाला जे काही तुमचे ऍडमिशन्स होतात, इंजिनिअरिंगचे म्हणा, मेडिकलचे म्हणा, हे सीईटी नीट जेई वर होतात आणि तिथे जास्तीत जास्त न्यूमरिकल्स सोडवायचे असतात. आणि म्हणून तुम्हाला तुमचं फॉर्म्युला शीट बनवणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या अभ्यासाच्या खोलीत अशा त्या सगळ्या चीट तुम्ही जर चिकटवून दिल्या तर तुम्हाला येता जाता सारखे ते फॉर्म्युले बघून तुमचे पाठ होतील. तर या पद्धतीने स्वतःचा फॉर्म्युला शीट बनवल्याचा आणि फिगर पाठ केल्याचा असा उपयोग तुम्हाला 3 आणि 4 मार्काच्या प्रश्नांमध्ये करून घेता येईल. त्यानंतर जर तुम्हाला डेरिव्हेशन्स असतील 3 आणि 4 मार्काचे, तर त्याचा आधी मनाशी अल्गोरिदम बनवा, म्हणजे पॉइंट लक्षात ठेवायचे, ह्यानंतर हे, ह्यानंतर हे, आणि मग ते पॉइंट फक्त तुम्ही लिहून लिहून त्याची प्रॅक्टिस करायची. एक डेरिव्हेशन साधारणतः 10 वेळा लिहून काढा, तेव्हा तुमचा अभ्यास परफेक्ट होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. म्हणजे परीक्षेच्या 3 तासामध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. त्यानंतर हे इथे सांगितले बघा, यूज इट म्हणजे फॉर्म्युला शीटचा उपयोग, यूज इट फॉर 3 and 4 मार्क क्वेश्चन ऑर न्यूमरिकल्स वर मी एक्सप्लेन केलेलाच आहे तो पॉइंट. त्याच्यानंतर आता पेपर कसा लिहायचा, या पद्धतीने अभ्यास केलाय, आता पेपर कसा लिहायचा, तर तुम्ही एमसीक्यू लिहिताना पेपर सोडवताना नवीन सेक्शन हा प्रत्येक नवीन पानावर लिहायचा. ए सेक्शन नवीन पानावर, बी सेक्शन नवीन पानावर, सी सेक्शन नवीन पानावर आणि डी सेक्शन नवीन पानावर, आणि तो कंटिन्यू लिहायचा आहे. मध्येच बी चे काही प्रश्न, सी चे काही प्रश्न, डी चे काही प्रश्न असं लिहू नका. ती प्रॉपर मेथड नाही पेपर लिहिण्याची. आणि म्हणून नवीन सेक्शन नवीन पानावर, मग तुम्ही कोणत्याही सेक्शनने पेपर सोडवायला सुरुवात करू शकता. एखाद्याला वाटलं मी बी पासून सुरू करेल, कारण बी सेक्शन हा चांगले मार्क्स मिळवून देणारा सेक्शन आहे, तर बी पासून सुरू केला पेपर तरी चालेल. कोणताही तुमचा जो आवडता सेक्शन आहे त्याच्यापासून सुरू करा. फक्त जर समजा तुम्हाला बीचे आता 4-5 प्रश्न येत आहेत आणि उरलेले 2-3 नंतर लिहायचे, तर त्याच्यासाठी 1-2 पानं सोडून द्या. तर या पद्धतीने तुम्ही नवीन सेक्शन नवीन पानावर लिहा. त्यानंतर एमसीक्यू लिहिताना काय करायचं बघा, तर समजा एमसीक्यू उतरून काढू नका सगळे प्रश्नपत्रिकेतले, फक्त असं लिहा क्वेश्चन 1, आन्सर ऑफ क्वेश्चन 1, त्यातला पहिला आकडा आणि ए ऑप्शन असेल त्याचं उत्तर, आणि ते जर स्पीड असेल तर ते दोन्ही लिहा, ए पण लिहा आणि स्पीड पण लिहा. काही मुलं फक्त ए लिहितात आणि काही फक्त स्पीड लिहितात, दोन्हींनाही मार्क पडत नाही. तुम्हाला त्याचा काय ऑप्शन आहे आणि त्यात उत्तर काय आहे हे दोन्ही लिहिणं गरजेचं आहे. दिस इज द करेक्ट मेथड फॉर सॉल्विंग दी एमसीक्यू. त्याच्यानंतर प्रॉपर स्पेसिंग द्या. पहिला एमसीक्यू लिहिला की एक ओळ सोडून द्या, मग दुसरा एमसीक्यू लिहा, परत एक ओळ सोडून द्या, मग तिसरा एमसीक्यू लिहा. असं एमसीक्यू लिहिताना प्रॉपर स्पेसिंग द्या. त्याच्यानंतर एमसीक्यू रिकामे सोडू नका, कारण रिकामे सोडल्याने काहीच होणार नाही. काहीतरी तरी उत्तर लिहून द्या, लकीली ते बरोबर आलं तुमचं तर तुम्हाला तो मार्क्स मिळून जाणार आहे. आणि म्हणून सॉल्व ऑल एमसीक्यू. आणि एमसीक्यू सोडवताना ऑप्शन्स काय दिलेत ते पहा. कधी कधी काय होतं, समजा 4π असा ऑप्शन तसंच ठेवलेला असतो आणि तुम्ही त्याची सगळं कॅल्क्युलेशन करता आणि मग पाहता आणि मग लक्षात येतं अरे 4π तसेच ठेवलेले आहेत. म्हणून नेहमी एमसीक्यू सोडवताना ऑप्शन्स बघा आणि मग एमसीक्यू सोडवा. तर या पद्धतीने, आणि एमसीक्यू खोडू नका. तुम्ही काय करता, लिहिता आधी स्वतःच्या मनाने आणि शेवटच्या 10-15 मिनिटात शिक्षक पेपर जेव्हा गोळा करत असतात तेव्हा थोडेसे गर्दीत असतात आणि तुम्ही पुढच्या मागचे पाहून एमसीक्यू लिहिता आणि स्वतःचे बरोबर एमसीक्यू खोडता आणि त्याचे चुकीचे लिहिता. म्हणून एमसीक्यू खोडू नका. आणि सगळे आधी एमसीक्यूचा कशावर भर द्या,
तर आधी टेक्स्ट बुक मध्ये जे धड्याखाली एक्सरसाइज मध्ये जे दिलेले आहेत ते एमसीक्यू चांगले करा, निदान 11वीला तरी. आणि एमसीक्यू चांगले येण्याकरता तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर कोणताही एमसीक्यू सोडवता येतो. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास करायला भर द्या. गोकमपट्टी पाठांतर असं करू नका, कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही जर प्रॉब्लेम सोडवले आणि आता प्रॉब्लेम सोडवताना समजा तुमचं वर्कडनचं उत्तर आलं 2.22 जूल, तर हे दोन प्रकारे लिहिता येतं. असंही लिहिता येतं आणि असंही लिहिता येतं, सिम्बॉलने असंही लिहिता येतं. बघा बरं, या दोन्हीमध्ये लिहिण्यात काय तोटा आहे, तर हे अक्षर इथं वाढलेत आणि म्हणून असं कधीच लिहायचं नाही. तर या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं. म्हणजे प्रॉब्लेमचे आन्सर लिहिताना तर त्याचं युनिट देताना त्या युनिटचं सिम्बॉल लिहा, पूर्ण शब्द लिहित बसू नका. असं न्यूटनच्या बाबतीत करता येतं. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन असेल त्याचं युनिट टेस्ला असतं. असे एक एक त्याचं सिम्बॉल फक्त लिहून त्याचं युनिट द्या. त्याच्यानंतर लॉग टेबल हा कमीत कमी वापरा. यूज लिस्ट लॉग टेबल. मग लिस्ट लॉग टेबल वापरायचा म्हणजे काय करायचं, तर जर समजा इथं काही क्वांटिटी असतील, अशा इथं दोन गोष्टी असतील इथं लिहिलेल्या, त्या दोन्हींचा गुणाकार असेल, इथं दोन गोष्टी असतील, तर समजा इथे असेल 6.7 इंटू 10⁻⁻5, इथे आहे 3 इंटू 10⁻⁻10, इथे आहे बघा 6 इंटू 10⁻7 आणि इथे आहे तुमचं 9.5 इंटू 10⁻². मग असं जेव्हा असेल ना तर आधी 10च्या पॉवर सोडवा. त्याच्यानंतर न्यूमरेटर एक जे कॅन्सल होतं त्याला कॅन्सल करा. समजा इथे झालं 10चा वजा 15 घात, आता हा झाला 10चा 9 घात, हा इथे परत 9 झाला वर गेल्यावर. मग 10च्या पॉवर सोडवल्या, आता इथं 3 एक 3, 3 2 जा 6, तर इथे हे झाले. म्हणजे आता याचा 6.7 हा एकच आकडा झाला. आणि इथे बघा 9.5 इंटू 2, मग आता 9.5 इंटू 2 मग ते किती झाले, तर ते झाले 19 आणि इंटू 10⁻². आता याचा लॉग त्याची वजाबाकी, त्याचा अँटी लॉग, असा सिंपल करून घ्या आणि मग लॉग बघा. तुम्हाला काय सवय असते, याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा, त्याची बेरीज करायची, याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा, त्याची बेरीज करायची आणि त्या बेरजेतून ह्या बेरजेतून ही बेरीज वजा करायची, त्याचा अँटी लॉग पाहायचा. त्याने तुमच्या चुका वाढत जातात. आणि म्हणून आधी त्याला सिंपल फॉर्म मध्ये करा आणि कमीत कमी लॉग टेबल कसा वापरता येईल याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्ही लॉगचे कॅल्क्युलेशन्स काय करता बघा. आता प्रॉब्लेम सोडवायचा आहे, मागच्या पानावर सगळे लॉग बघता आणि ते परत पुढच्या पानावर कॅरी करता. त्याच्यात चुका पण होतात आणि वेळ पण जातो. मग न्यूमरिकल सोडवायचंय ना तर इथं अशी उभी रेष करा आणि इथेच लॉग बघा, इथेच बेरजा करा, इथेच अँटी लॉग बघा. म्हणजे ते तुम्हाला कॅरी फॉरवर्ड मध्ये वेळ जाणार नाही, तुमच्या चुका पण होणार नाहीत. कळलं का? तर लिस्ट लॉग टेबल वापरा. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट कसं करा, तर ए सेक्शन जो आहे तो 30 मिनिटात सोडवा, बी सेक्शन जो आहे तो 50 मिनिटात सोडवा, सी सेक्शन हा 40 मिनिटात सोडवा आणि डी सेक्शन हा 20 मिनिटात सोडवा. या सगळ्याची बेरीज होते 150, तुम्हाला 140 मिनिट आणि तुम्हाला पेपरचा वेळ असतो 150 मिनिट. असं जर नियोजन केलं तर 10 मिनिटं वेळ तुमच्याकडे लिहिलेला पेपर चेक करायला मिळतो. आणि म्हणून वेळेचं नियोजन असं करा, सेक्शन कोणता कधीही सोडवा, फक्त डोक्यात गणित राहू द्या की त्या सेक्शनला एवढ्या वेळात तो सेक्शन आपला सोडवून झाला पाहिजे. अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट केलं तर आपल्याला बऱ्याच मुलांची, हुशार मुलांची तक्रार असते आम्हाला वेळ पुरत नाही. म्हणून त्यांच्यासाठी ही सूचना आहे की वेळेचं सेक्शन नुसार असं नियोजन जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला वेळ पुरणार आहे. त्याच्यानंतर जिथे जिथे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला येतील तर अर्ध्या मार्काला एक कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आलं डिफाईन स्केलर प्रॉडक्ट अँड स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, तर 1 मार्क डेफिनेशनला जाणार आहे आणि राहिलेले 3 मार्कासाठी तो जर प्रश्न आला तर 1 मार्क तुमचा डेफिनेशनला जाणार आहे आणि राहिलेल्या 2 मार्कासाठी तुम्हाला त्याच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत. म्हणजे जिथे कुठे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, प्रॉपर्टीज असतात, तर ती अर्ध्या मार्काला 1 असते. आणि हाच प्रश्न जर इथे आला डी सेक्शन मध्ये 4 मार्काला की डिफाईन स्केलर प्रॉडक्ट अँड स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, तर 1 मार्क डेफिनेशनला जाणार आहे आणि राहिलेले जे तुमचे 3 मार्क आहे त्याच्यासाठी तुम्हाला 6 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. समजलं का?
तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न कोणत्या सेक्शन मध्ये विचारलाय, सीत विचारलाय का डीत विचारलाय, ते बघून तुम्हाला तसं प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर त्याच्यानंतर आता बुक्स कोणते वापरायचे, तर तुमचं जे टेक्स्ट बुक आहे ते चांगलं करा. तीच तुमची भगवद्गीता आहे. टेक्स्ट बुक हे तुम्हाला खूप काही देऊन जातं. त्यातले सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम चांगले करा. त्यातले बरेचसे प्रॉब्लेम हे नीटला सुद्धा तुमच्या पुस्तकातले आलेले आहेत आणि म्हणून टेक्स्ट बुक चांगलं करा. आणि त्यानंतर टार्गेट पब्लिकेशनचं जे बुक आहे, गाईड वजा जे बुक आहे, तर ते पण चांगलं आहे. तर हे 2 पुस्तकं 11वी साठी रेफर करायला काहीच हरकत नाही. फक्त पुस्तकातले सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड सगळे न्यूमरिकल्स करा. तुमच्या बुद्धीला झेपतील तेवढे का होईना, पण सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड न्यूमरिकल करा. जे अवघड वाटतंय ते सध्या स्किप करा. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित पेपर रिप्रेझेंट केला, तर यश तुमच्यापासून दूर नाही. मला खात्री आहे की ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला असेल की आपण अभ्यास कसा करावा आणि पेपर कसा रिप्रेझेंट करावा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा, त्यांचा पण फायदा होईल. त्यानंतर कमेंट टाकायला विसरू नका. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑल द बेस्ट for your study and exam also, and thank you for watching this whole video.